हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या एका अनोख्या रहस्याची ही कथा आहे। ही कथा सुरू होते त्रेतायुगापासून, जेव्हा प्रभू श्रीरामांनी वालीचा वध लपून केला होता। त्यावेळी मृत्यूशय्येवर असलेल्या वालीने रामांना विचारले होते की, प्रभू, तुम्ही मला समोरून न मारता झाडामागून का मारले? तेव्हा प्रभू रामांनी त्याला वचन दिले की, काळाचे चक्र जेव्हा फिरेल आणि मी द्वापरयुगात कृष्ण अवतार घेईन, तेव्हा तू एका शिकाऱ्याच्या रूपात माझ्या मृत्यूचे कारण बनशील आणि आपला हा हिशोब पूर्ण होईल। काळाच्या ओघात द्वापरयुग आले। श्रीकृष्णांनी आपली पृथ्वीवरील लीला संपवण्याचे ठरवले आणि ते एका झाडाखाली योगनिद्रेत विसावले। त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी तिथे आला, जो पूर्वजन्मीचा वाली होता। त्याने लांबून श्रीकृष्णांच्या पायाचा तळवा पाहिला आणि त्याला वाटले की तिथे एखादे हरिण बसले आहे। त्याने अचूक बाण सोडला आणि तो बाण श्रीकृष्णांच्या पायाला लागला। जेव्हा शिकाऱ्याला आपली चूक उमजली तेव्हा तो रडू लागला, पण श्रीकृष्णांनी त्याला शांत केले आणि सांगितले की हे सर्व विधिलिखित होते। श्रीकृष्णांनी देह त्यागल्यानंतर पांडवांनी त्यांच्या नश्वर देहाचा अंत्यसंस्कार केला, पण तिथे एक मोठा चमत्कार घडला। श्रीकृष्णांचे संपूर्ण शरीर जळून राख झाले, पण त्यांचे हृदय मात्र अग्नीमध्ये जळू शकले नाही। ते हृदय आजही एखाद्या जिवंत वस्तूसारखे धडधडत होते। पांडवांनी ते दिव्य हृदय एका लाकडी ओंडक्यामध्ये सुरक्षित ठेवले आणि श्रद्धेने समुद्रात विसर्जित केले। ते हृदय लाकडासोबत वाहत वाहत ओडिशामधील पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचले। त्या काळात तिथे राजा इंद्रद्युम्न राज्य करत होता, जो विष्णूंचा परम भक्त होता। देवाने राजाला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, समुद्रकिनारी तुला एक लाकडी ओंडका मिळेल, त्यातून माझी मूर्ती बनवून तिची स्थापना कर। राजाने तो ओंडका शोधून आणला, पण राज्यातील कोणत्याही कारागिराची छिन्नी किंवा हातोडा त्या दिव्य लाकडावर चालत नव्हता। राजा हताश झाला असतानाच साक्षात भगवान विश्वकर्मा एका वृद्ध कारागिराच्या रूपात तिथे प्रकट झाले। त्या वृद्ध कारागिराने राजासमोर एक अट ठेवली। तो म्हणाला, मी 21 दिवसांत या मूर्ती तयार करेन, पण मी एका बंद खोलीत काम करेन। या 21 दिवसांत कोणीही दरवाजा उघडता कामा नये। जर कोणी दरवाजा उघडला तर मी काम त्याच क्षणी अर्धवट सोडून निघून जाईन। राजाने ही अट मान्य केली आणि कामाला सुरुवात झाली। सुरुवातीचे काही दिवस खोलीतून हातोड्यांचे आणि लाकूड कापण्याचे आवाज येत होते, पण 15 दिवसांनंतर अचानक सर्व आवाज बंद झाले। राणी गुंडीचाला वाटले की तो वृद्ध कारागीर भूक पाण्या वाचून मृत्युमुखी पडला असावा। काळजीत पडलेल्या राजाने अटीचा विसर पडून खोलीचा दरवाजा उघडला। दरवाजा उघडताच समोर 3 अधुऱ्या मूर्ती होत्या, ज्यांना हात आणि पाय नव्हते। तो वृद्ध कारागीर तिथून अदृश्य झाला होता। राजाला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप झाला, पण तेव्हाच एक आकाशवाणी झाली की, हे राजा, हीच माझी इच्छा आहे। मी याच रूपात इथे वास करेन, जेणेकरून जगाला हे कळावे की मी केवळ प्रेमाचा भुकेला आहे। अशा प्रकारे आजही जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या याच अधुऱ्या मूर्तींची पूजा केली जाते। दर 12 वर्षांनी जेव्हा या मूर्ती बदलल्या जातात, तेव्हा जुन्या मूर्तीतून तो रहस्यमय ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीत ठेवला जातो। असे मानले जाते की हा श्रीकृष्णाचा जिवंत हृदयाचा भाग आहे। ही प्रक्रिया करताना संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो आणि पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते, कारण त्या दिव्य पदार्थाचा प्रकाश मानवी डोळे सहन करू शकत नाहीत। ही कथा आजही भक्ती आणि चमत्काराचे एक जिवंत प्रतीक मानली जाते।